श्री विष्णू पंचकृषीतून आलेले सर्व वारकरी विष्णू दोन्ही मृदंग वादक आदरणीय संभव महाराज आदरणीय रंग सम्राट काहीतरी जात नाही ऐकू वाटत नाही नैसर्गिक देवाने ज्यांना देवी दिलेली आहे या गुणांची आला आणि सर्वच वारकरी वैष्णव बाल गोपाल मला वाटतं बरेचसे बाल गोपाल मला वाटतं पावन मातीचा हा काय वर्तमान काळामध्येही आपल्या परिसरामध्ये नागपूरवाडी धर्मी मंडळीसारखी एक संघ अशी केली नाही 40-50 काहीतरी एवढ्याशा छोट्याशा गावामध्ये आहेत. मला वाटतं ही बाहुलीची कृपा आहे गुलाबगिरी महाराजांची कृपा आहे काका महाराजांची कृपा आहे आणि या मातीची ऊर्जा आहे. तेव्हा मला वाटतं पिढ्यानपिढ्या ही पिढी पुढच्या भविष्यामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही. माती त्यांना घडवणार आहे बहुंची त्यांच्यावर कृपा होणार आहे. अशा आनंदमय वातावरणामध्ये 7वं पुष्प देवाच्या चरणी समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा गोड असलेला अनुभव प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपली स्थिती प्रतिपादन करतात. आपल्याला प्राप्त झालेली स्थिती कोणत्या साधनेने प्राप्त झाली याचंही चिंतन सांगतायत आणि ती नामचिंतनाची साधना आपण आपल्या जीवनामध्ये कशी केली करतायत. केली संसाराची ही अवस्था प्राप्त झाली. काय साधन केलं महाराज तुम्ही? महाराज म्हणतात तुझे नाम धरिले त्यांचे नाम कंठात धरत असताना आम्ही नामचिंतनाची साधना कशी केली नामचिंतन केल्यामुळे संसाराची त्रुटी झाली. संसाराची त्रुटी करून नामचिंतनाची साधना केली.
झाली का संसाराची स्तुती करून नामचिंतनाची साधना केली हे क्रियापद आहे. झाली असं जर क्रियापदाला असतं तर मग नामचिंतनाने संसाराची स्तुती झाली असा अर्थ लावता आला असता. मला वाटतं केली क्रियापद असल्यामुळे तुकोबाराय सांगतात संसाराची स्तुती करून आम्ही तुझं नाम कंठामध्ये धरलं. त्याचा अर्थ असा आहे देव मिळवायचा असेल तर इकडच्या डगरीवरचा हात काढावा लागतो. दगड काय याचं नाव डगरीवर टेकलेली जायचा सगळे आपला एक हात संसाराच्या डगरीवर असतो. आपली अशी धारणा असते की आपला संसारही व्यवस्थित झाला पाहिजे आणि संसार करत असताना आपल्याला व्यवस्थित काही झाली पाहिजे. तोही सेवावरी ठेवू नका. तुकोबाराय सांगतात काहीच साध्य होत नाही. देव मिळवायचा असेल तर हिकडचा नाद काय करावा लागतो सोडावा लागतो. आणि मग हिकडचा नाद करायचा असेल तर त्याला काय करावं लागतं सोडावं लागतं. तेव्हा तुकोबाराय सांगतात आम्ही ही अवस्था प्राप्त करून घेत असताना साधन केलं देवाचं नाम आम्ही कंठामध्ये धरलं आणि कंठामध्ये नाम धरत असताना संसाराला बाजूला सारलं केली संसाराची ती संसारा आली आपुले हाते लावणे मागुते पाहुणे आम्ही संसाराची तुटी केली संसाराच्या नावे
चिंतन केलं आणि मग चिंतन करता करता वाढता हा पुण्य धर्म केला. अनेक लोकांना नाम चिंतनामध्ये प्रवृत्त केलं. संतांचं जीवन गंगेसारखं असतं महाराज. गंगामया वाहत जाताना दोन्ही तीरावरची झाडं पोशीत चालते, फेडीत पापतात. जगाची पाप फेडीत फेडीत पोखीत तिरीचे पाद. जगाची पाप धूत धूत चालते गंगा आणि दोन्ही तीरावरची झाड त्यांचं पोषण करत चालते. समुद्रादाय आप गंगेचे जैसे, तस संत महात्मे स्वतः भगवंताचं नाम चिंतन करतात आणि चालता चालता अनेकांना चिंतनाच्या मार्गावर आणतात. आपण जीवनी जेवली लोका सेवितो हारस वाटितो यारे हो नका राम भरी विटे जाची पावले समान. विटे जाची पावले समान. सेवितो हा रस वाटेतो आणि का गोवारे सांगतात आम्ही संसाराकडे पाठ फिरवली. संसाराची तुटी करून आम्ही देवाचं नाम मनामध्ये चित्तामध्ये धरलं, तेव्हा केली संसाराची तुटी. तुकोबाराय सांगतात आम्ही संसाराची तुटी केली, संसार बाजूला सारला. देव मिळवायचा असेल तर साधना करत असताना तुकोबाराय सांगतात आम्ही संसाराची तुटी केली, त्याला बाजूला सारलेले. तुकोबारायांना विचारलं संसाराची तुटी करण्याची आवश्यकता आहे का? ही साधना करत असताना संसारात राहून केली तर काय होईल? त्याच्यासाठी संसाराची तुटी करायची काय गरज आहे? आणि संसाराची तुटी करावी लागत असेल तर देवाने हा संसार निर्माण केलाच कशाला? संसाराची तुटी संसार भगवत चिंतनाला भगवत प्राप्तीला जर प्रतिबंध करत असेल तर देवाने हा संसार निर्माणच केला कशाला? कशा करता केला? एकलेन कंठेची म्हणून एकलेन कंठेची म्हणून या थोडी नाही म्हणजे दुसरी येत होती मलाही म्हणायची होती. केली
देवाने निर्माण केला. जयापासून सकळ महिमंडळही झाले, हे सगळं त्याने निर्माण केले महाराज. मग हा निर्माण देवाने निर्माण केलेला संसार नामचिंतनाच्या साधनेला भगवत प्राप्तीला प्रतिबंध करणारा असेल तर हा निर्माणच कशा करता केला? त्याची तुटी करायची, पुन्हा साधना करायची, पुन्हा देव मिळवायचा, नसता कुटाणा कशा करता केला? देवाने हा निर्माणच का केला? तर तो कोणाला केली संसाराची तुटी, हे जे शब्द वापरतात ते देवाने निर्माण केलेल्या संसाराविषयी दुसरा एक संसार आहे. सृष्टीचे दोन प्रकार आहेत, ईश्वर सृष्टी आणि दुसरी जीव सृष्टी. देवाने निर्माण केलेली सृष्टी आणि जीवाने निर्माण केलेली सृष्टी. पंचदशीच्या चौथ्या प्रकरणामध्ये द्वैत विवेक म्हणून प्रकरण आहे. त्याच्यामध्ये हा आरंभिक विचार आलेला आहे. आम्हाला संस्थेमध्ये ज्ञानेश्वरी पंचदशी शिकवायला गुरुवारी भुले ज्ञानेश्वरीचा पाठ असा उत्साहात व्हायचा, त्याच्यामध्ये विनोद असायचे, त्याच्यामध्ये हास्यरस असायचा. एवढे प्रसन्न होऊन ज्ञानेश्वरीचा पाठ बुवा सांगायचे महाराज. एखादा विषय आला की रममान व्हायचे त्या विषयामध्ये. आणि बुवांच्या पाठामध्ये दररोज स्वामी विवेकानंद येणार म्हणजे येणार महाराज. स्वामी विवेकानंद हे व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाचा पूजनीय भुले बाबांवर खूपच काय होता प्रभाव. दररोज स्वामी विवेकानंद चिंतनामध्ये यायचे आणि अधून मधून बाळासाहेब ठाकरे, वा बाळासाहेब ठाकरे लय माणूस चांगला म्हणायचे. बाळासाहेबांमुळेच मुंबई आज शांत आहे, चांगला माणूस आहे म्हणायचे. आपल्याला पक्षाचं काय घेणं देणं नाही. बाळासाहेब माणूस वजनदार माणूस आहे, अशी माणसं असली पाहिजे. आणि मग ज्ञानेश्वरीचा पाठ झाला की पंचदशीचा पाठ अति शांत रसात व्हायचा, शांत रसात. तेव्हा ते दोन्ही ग्रंथ भुले बाबांनी शिकवायचे. आणि आम्हाला बरोबर परीक्षेला हा प्रश्न टाकला होता बुवाने, दुःखाला कारण कोणती सृष्टी? लय कोटला होता ती. आम्ही पंचदशीच्या परीक्षेला पैकीच्या पैकीच मार्ग घेतली होती आम्ही. तेव्हा जीवाला दुःखाला कारणीभूत जीव सृष्टी की ईश्वर सृष्टी? तेव्हा चौथ्या प्रकरणामध्ये हा विषय आलेला आहे. तर देवाने निर्माण केलेली जी सृष्टी आहे ती दुःखाला कारणीभूत नाही, ती परमार्थाची साधना करण्यासाठी अनुकूल आहे. अनुकूल आहे महाराज, अनुकूल आहे ना. मला वाटतं हा मंडप ईश्वर सृष्टीतला आहे. मला वाटतं कीर्तनाची साधना करण्याकरता साधक आहे की बाधक आहे? साधक आहे ना, अनुकूल आहे. मृदंग ईश्वर सृष्टीतला आहे. मृदंग आपल्याला भजन करत असताना, परमार्थ करत असताना काय करतो? सहकार्य करतो. मृदंग नसेल तर काय मदत नाही. मृदंग असला पाहिजे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडी लावणी मृदंग तंतू लावण्यासारखा असावा लागतो. नाहीतर दोन सारखाच काही काही गावामध्ये गेलं का ही चांगली पद्धत आहे. आता वाजवणारी मंडळी आपापला पाचवाच घेऊन येतात. त्यांना माहित आहे खेडे गावामध्ये गेलं की दोनाकडून मी पांढर शिशाईकडून मी पांढरच. 2-4 त्याच्यावर फुफटा साठलेला असतो. तसं नागजरवाडीमध्ये नाही. नागजरवाडीतला परमार्थ अजून काय आहे? जिवंत मृत झालेला नाही. तेव्हा घर
मातीचा असो, शिबिटाचा असो, माळवाचा असो, घर ईश्वर सृष्टीतलंय. घर आपल्याला परमार्थाची साधना करण्याकरता सहकार्य करणारा आहे. घरामध्ये आपल्याला देवाची काय करता येते? पूजा करता येते. तेव्हा देवाने निर्माण केलेली जी सृष्टी आहे ती सृष्टी परमार्थाला प्रतिबंध करत नाही. विद्यारण्य स्वामींनी पहिल्या श्लोकामध्ये हा भेद दाखवलेला आहे. काय आता आठवण मला तो श्लोक. ईश्वरेण जीवेपि सृष्टं द्वैतं विविच्यते. विवेकी सती जीवेन हेयो बंधस्फुटी भवेत्. ईश्वरेणापि जीवेन, ईश्वराने एक निर्माण केली सृष्टी आणि जीवाने एक सृष्टी निर्माण केली. त्याच्यामध्ये बंधनाला कारण ईश्वर सृष्टी नाही, मनोमय सृष्टी, जीव सृष्टी दुःखाला कारणीभूत आहे. त्याच्याकरता विद्यारण्य स्वामींनी उदाहरण दिले. दूरदेशं गते पुत्रे जीवते वात्र प्रत्पिता विप्रलंबक वाक्येन मृतं काय मत्वा प्ररोदिती. विद्यारण्य स्वामी वर्णन करतात जीव सृष्टी दुःखाला कारणीभूत कशी आहे. नागझरवाडीचे 2 जवान मिलिटरी मध्ये भरती झालेले आहेत. भारत देशाच्या बाउंड्रीवर आहेत, देशाचं रक्षण करतायत. उदाहरण द्या मी, असे 2 जवान देशाच्या बाउंड्रीवर रक्षण करतायत देशाचं. आणि मग परचक्र आलं, युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये एक जवान गेला. एक जवान काय झाला आणि एक काय होता? जिवंत होता. एक गेला आणि एक जिवंत आहे. आणि मग बाउंड्रीवर भारत देशातला कुठलाही जवान शहीद झाला तर ती मंडळी घरच्या लोकांना काय करतात? निरोप पाठवतात. आणि मग ज्यांच्या घरचा मनुष्य गेलेला होता त्यांच्याकडे तो जवान गेलेला होता त्यांच्या घरी एक माणूस पाठवला. तो आला. आल्यानंतर विद्यारण्य स्वामी वर्णन करतात विप्रलंबक वाक्य. तो विप्रलंबक होता. विप्रलंबक म्हणजे लबाड. तो कसा होता? लबाड होता, लुच्चा होता, खोट बोलणारा होता. आणि मग निरोप सांगायला जो आलेला होता त्याला सांगताना भानगड अशी केली होती. ज्यांचा जवान पोरगा मेलाय त्याला सांगितलं तुमचा पोरगा जिवंत आहे. आणि ज्यांचा मेलेला नव्हता त्याला सांगितलं तुमचा पोरगा गेला. असं खोट सांगितलं. म्हणजे ज्यांचा गेलेला होता त्यांना सांगितलं तुमचा पोरगा जिवंत आनंदी आहे. आणि ज्यांचा मुलगा जिवंत होता त्यांना सांगितलं तुमचा पोरगा वारला, युद्धामध्ये शहीद झाला. आता कोणती माणसं रडतील बरं सांगा बरं? ज्यांचा जिवंत होता त्यांच्या घरी सांगितलं तुमचा पोरगा गेला. आणि ज्यांचा गेला होता त्यांना सांगितलं तुमचा पोरगा जिवंत आहे. असं सांगितल्यानंतर ज्यांचा पोरगा जिवंत होता त्याच्या घरची माणसं रडू लागली. रडून रडून त्यांनी सगळा गाव काय केला? गोळा केला. मला वाटतं आपला भारतातला कुठलाही जवान शहीद झाल्यानंतर सगळा भारत देश काय करतो? हळहळ करतो, हळहळ करतो. आणि
अचानक सगळं गाव गोळा झालेलं आहे आणि ही रडू लागलेली आहे. त्यांच्या दुःखाला पारावार राहिला नाही. आता यांचा पोरगा मेलाय, मनातला मेलाय का ईश्वर सृष्टीतला मेलाय? कळतंय का नाही मी सांगितलेलं? त्यांचा पोरगा जो मेला, जे रडतात ते त्यांचा पोरगा ईश्वर